नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की मेहंदी कशी भिजवायची आणि केसांना कशी लावायची, कशामुळे काळा रंग येईल आणि कशामुळे ब्राऊन कलर येईल आणि तुम्हाला हवा असलेला रंग कसा येईल आणि डॅन्ड्रफ आणि केसांची बाकी प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होतील आणि केस लांब, घनदाट आणि शाईन कसे करतील हे तुम्हाला आज या व्हिडिओतून सांगणार आहे। चला तर पाहूया मेहंदी कशी भिजवायची। त्यासाठी मी इथं नुपूर मेहंदी पॅक घेतलेला आहे। ही मेहंदी नुपूर हिना आहे आणि ही 100% प्युअर आहे। ही मेहंदी मी वापरलेली आहे आणि मला याचा रिझल्ट माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला ही मेहंदी सजेस्ट करत आहे, पण तुम्ही दुसरी कुठली मेहंदी वापरली तरी चालेल। आता बघा, इथे मी गरम पाणी करत आहे। इथे मी 2 ग्लास गरम पाणी केलेलं आहे। त्या पाण्यामध्ये मी काही इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे। त्यामध्ये मी आधी मेथी ॲड करणार आहे। मेथी दाणे घेतलेले आहे मी 2 टेबलस्पून। मेथी ही गरम असते आणि केसांच्या हेल्थसाठी छान असते। मेथीमुळे केस शाईन करतात। मेथीचे पोषक तत्व तर तुम्हाला माहितीच आहे। मेथीमध्ये अँटी फंगल्स प्रॉपर्टी असल्यामुळे त्यामुळे डॅन्ड्रफ होत नाही। आणि इथे आपण लवंग वापरणार आहे। लवंगमुळे जो मेहंदीच्या थंडपणा आणि जी आपल्याला त्रास होते, जो सर्दी होते, डोकेदुखी होते, ती होत नाही, कारण लवंग गरम असते आणि मेहंदी थंड असते। त्यामुळे आपण हिवाळ्यातसुद्धा मेहंदी लावू शकतो। आणि इथे मी कढीपत्ता वापरणार आहे। कढीपत्त्यामध्ये लोह, फोलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई आहे, फॉस्फरस आहे। त्या कढीपत्त्यामध्ये भरपूर गुणधर्म आहेत। बघा, इथे आपल्याला हे सर्व पाणी उकळून घ्यायचं आहे। मस्त असं एकजीव झालं पाहिजे आणि पाण्याचा रंग बदलला पाहिजे इतपत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आणि इथे मी 2 ग्लास पाणी घेतलं होतं, तर आपल्याला 1 ग्लास पाणी राहील एवढ्या वेळ हे उकळून घ्यायचं आहे। इथे मी चहा पावडर टाकत आहे। तुम्हाला जर ब्लॅक कलर हवा असला केसांचा तर चहा पावडर वापरा, आणि ब्राऊन कलर पाहिजे असला तर कॉफी पावडर वापरू शकता। अशा पद्धतीने तुम्ही पाणी तयार करून या पाण्याने मेहंदी भिजवली आणि महिन्यातून एकदा ही मेहंदी लावली तर तुमचे केस 100% गॅरंटी देऊन सांगते की लांब होतील, दाट होतील आणि मस्त असे शाईन करतील। मला या पाण्याचा रिझल्ट आलेला आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलं। आणि या पाण्याला आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। 2 ग्लास पाणी आहे, तर इथे मी ते 1 ग्लास होईपर्यंत उकळून घेणार आहे मस्त। आणि इथे आपल्याला मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडाचं भांडं लागणार आहे। लोखंडाचं तुम्ही कोणत्याही प्रकारचं कुठलंही भांडं घ्या, तवा घ्या, पॅन घ्या, कढई घ्या, काही पण घ्या, पण लोखंडाचं घ्या। त्याने आपल्या मेहंदीत छान रंग उतरतो आणि आयरन पण मिळते आपल्याला केसांना। इथे मी तवा घेतलेला आहे लोखंडाचा। आणि बघा, इथे आपलं पाणी उकळून झालेलं आहे, मस्त असा पाण्याला रंग आलेला आहे। मेथी बघा कशी झालेली आहे। मेथीचा आणि कढीपत्त्याचा अर्क पूर्ण पाण्यात उतरलेला आहे आणि मस्त असं आपलं हे छान टोनर पण झालेलं आहे। या पाण्याचा तुम्ही टोनर म्हणून सुद्धा वापर करू शकता। नक्की वापर करा। आणि हे पाणी आता आपण गाळून घेणार आहे आणि या पाण्याने आपण मेहंदी भिजवणार आहे। आणि हे पाणी गाळल्यानंतर यामध्ये जो हा कुच्चा राहतो, हा पण तुम्ही पॅक म्हणून केसांना लावू शकता। हे मी यूज करते, हे मी वेस्ट जाऊ देत नाही आणि त्याचा पण पॅक मेहंदीसारखाच केसांना लावते। इथे मी मेहंदी घेतलेली आहे। माझे हेअर थोडे लॉंग आहे, त्यामुळे मी मेहंदीची क्वांटिटी जरा जास्त घेतलेली आहे। आणि त्या आपण बनवलेल्या पाण्याने, टोनरनीच आपल्याला ही मेहंदी भिजवायची आहे। इथे बघा, ही मस्त अशी चमच्याने हलवत हलवत त्या पाण्याने मी ही मेहंदी भिजवून घेत आहे। आणि आणखी आपण यात निंबू ॲड करणार आहे। निंबूमुळे डॅन्ड्रफ होत नाही, केस शाईन करतात। केसांच्या हेल्थसाठी निंबू म्हणजे व्हिटॅमिन सी हे खूप उपयुक्त आहे आणि कार्बनसुद्धा आहे। आणि काही इन्फेक्शन झालं आपल्या स्काल्पला तर ते पण ठीक होते निंबाच्या रसामुळे। त्यामुळे इथे मी एका निंबाचा रस टाकणार आहे, एका अख्ख्या निंबाचा रस टाकणार आहे। इथे आपल्याला 2 ते 4 टेबलस्पून लिंबाचा रस पाहिजे आहे। इथे मी निंबूसुद्धा ॲड करणार आहे। तुमच्याकडे निंबू नसेल तर तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता। मस्त असं निंबू तर आपल्या स्किनसाठी, तब्येतीसाठी, हेअरसाठी, पूर्ण बॉडीसाठी छानच आहे। एक औषध म्हणूनच काम करते, सो तुम्ही यूज करू शकता। त्याऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता। इथे मी निंबू पिळून झालेला आहे मस्त। आणि अजूनपर्यंत माझ्या अर्चना आर्ट चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, नंतर तुम्हालाच हा व्हिडिओ कामी येणार आहे। आणि नक्की ही रेसिपी माझी ही मेहंदीची
कशी भिजवायची हे ट्राय करा आणि तुमचा रिझल्ट मला नक्की कळवा, कारण मला याचा छान असा मस्त इफेक्ट झालेला आहे. मी हे आधी ट्राय केलेलं आहे, त्यानंतरच मला असं वाटलं की हे यूट्यूबवर आपण शेअर करू आणि याचा सगळ्यांना फायदा होईल, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. मस्त अशी मेहंदी भिजवून घ्यायची आहे आणि मेहंदी लावण्याआधी आपल्याला आपले हेअर मस्त असे शॅम्पूने वॉश करून घ्यायचे आहे. आपल्या केसांना अजिबात तेल राहायला नको. पूर्ण आपले केस आपल्याला शॅम्पूने कंप्लीट ड्राय करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि केस वाळल्यानंतर आपल्याला शॅम्पू केल्यानंतर वाळल्यानंतर आपल्याला त्यावर मेहंदी अप्लाय करायची आहे. आणि हे आपल्याला जर मेहंदीचा रंग ब्राऊन हवा असेल तर आपण दुसऱ्या दिवशी मेहंदी लावू शकतो. आणि जर का मेहंदीचा आपल्या केसांना रंग काळा हवा असेल तर 3 दिवस असंच लोखंडाच्या भांड्यामध्ये तुम्ही भिजवून ठेवायची आणि तिसऱ्या दिवशी मेहंदी केसांना अप्लाय करायची, तर तुमच्या केसांना काळा रंग येईल. नाहीतर तुम्हाला असाच ब्राऊन कलर पाहिजे असेल तर तुम्ही एक रात्रभर अशी मेहंदी भिजवत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी केसांना अप्लाय करू शकता. ही मेहंदी अशी झाकून मी आता ठेवणार आहे आणि ही मी नेक्स्ट डेला माझ्या केसांना अप्लाय करणार आहे. तर चला दुसऱ्या दिवशी बघूया मेहंदी कशी झालेली आहे. तर बघा ही माझी मेहंदी दुसऱ्या दिवशी आणि आधीची मेहंदी कशी आहे माझी आणि ही दुसऱ्या दिवसची मेहंदी कशी माझी काळी झालेली आहे, कारण लोखंडाच्या पॅनमध्ये असल्यामुळे लोखंडाच्या भांड्याचा पूर्ण अर्क त्यात उतरलेला आहे आणि मेहंदीचा रंग काळा झालेला आहे. बघा मस्तच असं खूप छान स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. मला असं वाटत आहे मी कधी केसांना मेहंदी लावते कधी नाही, कारण याचा अमेझिंग रिझल्ट आहे. तुम्ही नक्की यूज करा, नक्की ट्राय करा आणि तुमचा रिझल्ट मला कळवा. बघा आणि ही मेहंदी कशी लावायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. जे स्वतःच्या हाताने स्वतःच्या केसांना मेहंदी कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने हिना ॲप्लिकेशन करावं की जेणेकरून तुमचे केस प्रॉपर कवर होतील आणि एकदम प्रॉपर कलर तुमच्या केसांना दिसेल. तर सर्वात आधी आपण आपले केस विंचरून घ्यायचे आहे, कारण त्यामुळे सर्व केसांना व्यवस्थित हिना लागेल. इथे तुम्ही हँड ग्लव्स वापरू शकता, डिस्पोजेबल हँड ग्लोव्ज वापरले तरी चालतील. आता आपल्याला सर्वप्रथम मिडल पार्टिशन करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ग्राउंड एरियापासून मेहंदी लावायला सुरुवात करून घ्यायची आहे. तुम्ही दुसरी टिप म्हणजे अशी की आपल्याला समोरच्या साईडपासून मेहंदी लावायला सुरुवात करायची आहे, कारण तिथे जास्त ग्रे हेअर असतात. मी समोरची हेअर स्टँड घेतली आहे, तिला व्यवस्थित मेहंदी लावून घेत आहे. पूर्ण स्काल्पपासून ते एंडपर्यंत आपल्याला मेहंदी लावून घ्यायची आहे. आणि तिसरी टिप म्हणजे की आपल्याला जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये मेहंदी घ्यायची आहे, जेणेकरून आपले प्रत्येक केस कलर होईल. आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण स्काल्पला पण मेहंदी लावून घ्यायची आहे. आणि मेहंदी लावल्यानंतर आपल्याला स्ट्रँडला अंबाड्यासारखं गोल गुंडाळून घ्यायचं आहे. आणि अंबाड्यासारखं गोल गुंडाळून झाल्यानंतर त्यावर परत आपल्याला मेहंदीची एक लेयर लावायची आहे, जेणेकरून आपला अंबाडा व्यवस्थित स्टिक होईल. त्याला आपल्याला रबर बँड वगैरे लावायची गरज नाही आहे. अशा प्रकारे व्यवस्थित स्काल्पला मेहंदी लावून घ्यायची आहे. एंडपर्यंत व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आहे. एक एक लेअर घेऊन आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळा करून घ्यायचा आहे वरती. आणि सर्वात आधी आपल्याला समोरच्या केसांनाच मेहंदी लावून घ्यायची आहे आणि मेहंदी जास्त अमाऊंटमध्ये घ्यायची आहे. आणि चौथी टीप म्हणजे अशी की मेहंदी लावताना आपल्याला आधी डावीकडची लेयर घ्यायची आहे, मग उजवीकडची, परत डावीकडची, परत उजवीकडची लेयर. अशा पद्धतीने आपल्याला मेहंदी लावत घ्यायची आहे. अशी जर आपण मेहंदी लावली आधी डावीकडची परत उजवीकडची एक एक लेयर, तर आपल्याला वॉश करायच्या वेळेससुद्धा प्रॉब्लेम होणार नाही आणि केसामध्ये जास्त गुंता होणार नाही आणि केस धुताना तुम्हाला जास्त किचकट वाटणार नाही. अशा पद्धतीने जर आपण मेहंदी अप्लाय केली तर आपल्या पूर्ण केसांना व्यवस्थित एकसारखी मेहंदी लागते आणि केस वॉश केल्यानंतर व्यवस्थित कलर झालेली आपल्याला दिसते. कुठंही केस सुटलेले
किंवा अशी कोणती जागा आहे की तिथं मेहंदी लागलेली नाही असं होत नाही. पूर्ण केसांना व्यवस्थित मेहंदी लागते. मेहंदी लावायची प्रोसेस म्हणजे ही एक प्रकारची आपली हेअर ट्रीटमेंटच आहे असे समजले तरी काही हरकत नाही. आपल्याला जर हेल्दी आणि स्ट्रॉंग लॉंग हेअर पाहिजे असेल तर आपण महिन्यातून एकदा तरी आपल्याला आपल्या केसांना मेहंदीचा हेअर पॅक लावायलाच हवा. त्यामुळे आपले केस खूप स्ट्रॉंग आणि हेल्दी वाटतात आणि खूप शाईन करतात. मेहंदीचा पॅक हा नॅचरल पॅक आहे. हा आपण करायला काही हरकत नाही. महिन्यातून एकदा हा पॅक अप्लाय करायला आपल्याला काहीही हरकत नाही. अशा प्रकारे आपल्याला मेहंदी लावून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी मागचे केसांना मेहंदी लावायची आहे. ज्या प्रकारे आपण समोरच्या केसांना मेहंदी लावली त्याचप्रमाणे मागील केसांना सुद्धा आपल्याला मेहंदी लावायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व केसांना वरती स्टिक करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मेहंदी लावल्यानंतर आपल्या पूर्ण केसांना मेहंदी लागते. आणि एक गोष्ट म्हणजे मी हँड ग्लोव्ज वापरले नाही. तुम्ही वापरले तरी चालते जेणेकरून तुमचे हात खराब होणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.